एका अमावस्येने पाहिला ज्वलत ज्वलन तेजस विजेचा लोळ आणि तीच लखलखली त्याची जळजळती जिद्द, धगधगते धैर्य आणि सळसळती समशेर पाहून तीच ती फाल्गुन अमावस्या, मृत्युंजय अमावस्या। त्या फाल्गुन अमावस्येला मराठ्यांच्या या राजानं मृत्यूवर विजय मिळवला आणि मृत्यूला भेडताना आपलं सळसळतं चैतन्य या महाराष्ट्राच्या मातीत फुंकून गेला। मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून जाणाऱ्या या माझ्या राजानं या मातीतून संताजी, धनाजी, नेमाजी, कृष्णाजी, बाळाजी, बाजी यांच्यासारखे अनेक नरवीर उभे केले आणि खणला मुघल साम्राज्याच्या मैताचा खड्डा याच महाराष्ट्रात त्याच्या बादशाह सकट। त्याला तर संपवलंच, पण 1719 साली घेतला संभाजी राजांच्या हत्येचा बदला। कसा तेही सांगेन याच व्हिडिओच्या शेवटी। आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया आपल्या मृत्यूच्या अगोदरचे 24 दिवस संभाजी राजे त्या 5-6 लाखांच्या औरंगजेबाच्या छावणीत कसे स्वाभिमानाने राहिले आणि पोटासाठी मोगलांची चाकरी करणाऱ्या त्या लाचार छावणीला दाखवून दिलं की शिवरायांचा छावा काय असतो। 1 फेब्रुवारी 1689 ला संगमेश्वर मुक्कामी स्वकीयांनीच केलेल्या घातामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश दोघेही मुकर्रब खानाच्या हाती लागले। संभाजी महाराजांना जिवंत पकडणं ही मुकर्रब खानाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट होती। संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह ज्या माणसाला संपवण्यासाठी महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून फिरत होता ती व्यक्ती त्याच्या ताब्यात होती। वायू वेगानं मुकर्रब खानानं घाट चढून 32 शिराळा, इस्लामपूर, कराड, फलटण, बारामती मार्गे बहादूरगड गाठला। या प्रवासात देखील संभाजी राजांना सोडवण्याचे, जीवावर उदार होऊन सोडवण्याचे असंघटित असे प्रयत्न ज्योत्याजी केसरकर, आप्पाशास्त्री दीक्षित आणि रायाप्पा महार यांनी केले, पण ते अयशस्वी ठरले। 15 फेब्रुवारी 1689 रोजी मुकर्रब खान बहादूरगडाजवळ पोचला। बादशाहने संभाजी राजांना आणण्यासाठी हमीदुद्दीन खान आणि बहादूर खान यांना पाठवून दिले। अनेक साखळदंडांनी बांधलेला सिंह पाहताच शेळ्या मेंढ्याही मग गुरगुरू लागतात, तसा बादशाही सैन्याने जल्लोष साजरा करायला सुरुवात केली। साकी मुस्तैद खान हा औरंगजेबाचा इतिहासकार जो स्वतः तिथे हजर होता तो म्हणतो, बादशाही सैन्याने शहाजने वाजवून आकाश अक्षरशः डोक्यावर घेतले। बादशाहला धन्यवाद देऊन लोकांनी प्रार्थना केल्या। पुढचे 24 दिवस हा साखळदंडांनी जखडलेला छावा औरंगजेबाच्या छावणीत राहिला आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत आणि दाखवून दिलं की प्रत्यक्ष मृत्यूच्या समोर देखील मराठा झुकत नाही। पण औरंगजेबाने देखील चंगच बांधला होता मराठ्यांच्या या राजाला नमवण्याचा। त्याने संभाजी राजांना इराणी कैद्यांच्या सारखे कपडे घातले, विदूषकी टोप्या घातल्या आणि महाराजांची आपल्या छावणीतून उंटावरून अक्षरशः धिंड काढली। त्याला वाटलं हा राजघराण्यातला ऐश्वर्य संपन्न युवराज हा अपमान सहन करू शकणार नाही, तो झुकेल बादशाह पुढे, करेल एखादा तह, मागेल शरणागती। पण नाही, बिलकुल नाही। या परिस्थितीतही संभाजी राजे डगमगले नाहीत। दुसऱ्या दिवशी संभाजी राजांना आणि कवी कलश यांना बादशाच्या समोर उभे करण्यात आले। आपली रुंद छाती पुढे करून बादशाच्या डोळ्यात डोळे घालून संभाजीराजे उभे होते। त्यावेळी बादशाह आपल्या सिंहासनावरून खाली उतरला। गालिच्याच्या कोपऱ्यावर बसून त्याने परमेश्वराचे आभार मानले। प्रार्थना करताना डोके जमिनीवर टेकले आणि बाहू वर करून परमेश्वराचे पुन्हा आभार मानले आणि बादशाच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहू लागले। हे औरंगजेबाचे विजयाचे अश्रू होते। सगळा दरबार स्तब्ध झाला। प्रत्येकाला वाटत होतं आता तरी संभाजी राजा थोडा वाकेलच, झुकेलच, गुडघे तरी टेकेलच, पण नाही। औरंगजेबाचा इतिहासकार ईश्वरदास नागर लिहितो, बादशाहने संभाजीकडे पाहिले पण संभाजी गर्विष्ठ होता। त्याची अशी अवस्था झाली असताना देखील बादशाहला ताजीम देण्यासाठी त्याने यत्किंचितही मान लवविली नाही। हे पाहून बादशाहचे सरदार गडबडले। इखलास खान, हमीदुद्दीन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। त्याने बादशाह समोर मान झुकवण्यास नकार दिला। मग बादशाहने आज्ञा केली की सिकंदर खानाच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला तशाच स्थितीत ठेवण्यात यावे आणि त्याच्या पायात बेड्या ठोकण्यात याव्यात।
त्याच्याच दरबारात त्याचा इतका अपमान आजवर फक्त संभाजी राजांच्या वडिलांनी म्हणजे शिवाजी महाराजांनीच केला होता याची त्याला आठवण झाली आणि त्याला भयंकर राग आला। त्याची ही अवस्था पाहून कवी कलशाने दरबारातच एक कविता म्हटली, यावन रावण की सभा शंभू बद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग, जो रवि शशि लखत ही खद्यो तो होत बदरंग, त्यो तुव तेज निहार के तखत तेजो औरंग, तखत तेजो औरंग। कवी कलशाच्या या ओळींचा अर्थ रावणाच्या सभेत हनुमानाला बांधून आणल्याप्रमाणे औरंगजेबाच्या दरबारात शंभू राजास आणले आहे। हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसे युद्धामध्ये माखलेल्या रक्तामध्ये शंभूराजे शोभून दिसत आहेत आणि ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे हे राजा तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपलं सिंहासनच सोडून दिलं आहे। 32 वर्ष दिल्लीवरून राज्य करणाऱ्या औरंगजेबाचा त्याच्याच दरबारात असा अपमान कधीच झाला नव्हता। औरंगजेबाने कवी कलशाची जीभ हसडण्याची तर शंभू राजांचे डोळे सळई फिरवून काढण्याची आज्ञा दिली, कारण त्या साखळदंडाने जखडलेल्या अवस्थेत देखील संभाजी राजांची भेदक नजर औरंगजेब विसरू शकत नव्हता। संभाजी राजांकडून इतक्या जुलमानंतरही आणखी काही माहिती मिळते का ही चौकशी करण्यासाठी बादशाने रहुल्ला खानाला पाठवून दिले। खानाने संभाजी राजांना विचारले, तुझे खजिने जड जवाहीर कोठे आहे आणि बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहाराने संबंध ठेवून आहे। संभाजी राजांनी या प्रश्नांची उत्तरे तर दिली नाहीतच, पण वरून औरंगजेबासाठी शिव्यांची लाखोली मात्र वाहिली। स्वतः खाफी खान म्हणतो की संभाजीने इतक्या वाईट शिव्या बादशाला दिल्या की रहुल्ला खान त्या बादशाला नीट सांगूही शकला नाही। संभाजी राजांना जिवंत ठेवावे की मारावे असा प्रश्न बादशाला पडला तेव्हा दोन्ही मताचे लोक होते, पण कुणीतरी बादशाला सांगितले की डोळे काढले तरी जोपर्यंत संभाजी जिवंत आहे तोपर्यंत त्याचाच वचक मराठा सैन्यावर, सरदारावर आणि किल्लेदारांवर राहील। तेव्हा अखेर बादशाने निर्णय घेतला, त्याप्रमाणे संभाजी राजांचे हाल हाल करण्यात आले, त्यांची कातडी सोलण्यात आली, कुऱ्हाडीने त्यांचे हृदय फोडण्यात आले, शरीराचे तुकडे तुकडे करून फेकून देण्यात आले। फाल्गुन वद्य अमावस्या शके 1610 म्हणजे 10 मार्च 1689ला संभाजी राजांची तुळापूर नजीक वढू या गावी हत्या करण्यात आली। शरीराचे तुकडे तुकडे होईपर्यंत मराठ्यांच्या राजाचा कणा ताठच होता। साऱ्या महाराष्ट्राला महाराष्ट्र धर्माची आठवण देऊन, स्वाभिमान शिकवून आणि बादशाला त्याच्या पुढे होणाऱ्या पराभवाची जाणीव करून देऊन आपले छत्रपती संभाजी महाराज अनंतात विलीन झाले। पण गोष्ट इथे संपत नाही, कारण बदला अभी बाकी है। कारण बदला घेतल्याशिवाय मराठे सोडणार नव्हते। मराठ्यांना संपवण्यासाठी आपल्या आयुष्याची 26 वर्षे महाराष्ट्रात घालवणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीत मिळवला तेव्हा मराठ्यांनी मुघलांच्या गुजरात आणि माळव्याचा लचका तोडलाच होता। इतके गब्बर मराठे झाले होते। पुढे 1719 साली बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे सैन्य येसुबाईंच्या सुटकेसाठी दिल्लीला पोचले। बाळाजी विश्वनाथ आणि सय्यद हुसेन अली यांनी दिल्लीच्या भर दरबारात दिल्लीचा बादशाह आणि औरंगजेबाचा पंतू असणाऱ्या बादशाह फर्रुख सियरला सिंहासनावरून खाली खेचले आणि त्याचे भर दिल्लीच्या दरबारात डोळे काढले। एवढे बलवान मराठे झाले होते। औरंगजेब ज्यांना संपवायला गेला त्याच मराठ्यांनी औरंगजेबाच्या पुढच्या कितीतरी पिढ्यांना लाचार बनवून टाकलं। संभाजी राजांचं बलिदान मराठ्यांना या देशातली सगळ्यात मोठी सत्ता बनण्याची हिम्मत देऊन गेलं। शंभू राजांच्या त्या महान तेजस्वी बलिदानाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर फक्त लाईक करू नका तर कमेंट देखील करा आणि आम्हाला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा। जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत महाराजांच्या त्या महान तेजस्वी बलिदानाची कहाणी पोचली पाहिजे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।